नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि चॅनलवरती सर्वांचं स्वागत. तर फायनली आपण आज नागपूर सिटीला बाय बाय करून निघालोय घरी पुण्याला. कारण आपल्याला बुकिंग भेटली आहे शिवम ट्रान्सपोर्टकडून. ती आहे पुणे बाणेरची. फर्निचरचं मटेरियल आहे. SOS म्हणून कंपनीमधून आपल्याला ते भरायचं आहे आणि ते घेऊन जायचं आहे बाणेरला. तर चला, आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टेड होणार आहे. भरपूर साऱ्या गोष्टी बघायला भेटणार आहेत. तर वेळ न वाया घालवता आजचा ब्लॉग सुरू करूया. कारण भरपूर साऱ्या गोष्टी आपण गेल्या 28 दिवसामध्ये पाहिल्या असतील. नसेल पाहिलं तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देतो, नक्की बघा. कारण भरपूर राज्यांचा प्रवास झाला आहे. त्यामध्ये आपण कर्नाटक, त्यानंतर छत्तीसगड, त्यानंतर आंध्र, त्यानंतर तामिळनाडू, त्यानंतर महाराष्ट्र, असे 5-6 राज्य आपण फिरलो आहे. टोटल 6,500 किलोमीटरच्या आसपास, 6 ते 6,500 किलोमीटरच्या मध्ये रनिंग झाला असावं. तर कशा असतात रोड ट्रिप, काय काय बघायला भेटतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ब्लॉगमधून तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात. मला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्कीच करा, शेअर करा. तुमचं कोणी मित्र वगैरे जर प्रवासात जात असेल तर त्यांना हे ब्लॉग बघायला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. पाऊस सुरू झाला मित्रांनो आणि अशा गारा पडतात, धडाधड आवाज मारतात. बघा, काच फुटायची याच्यात. थोडा काच उलट्या साईडला लावावं लागलं. 7:58 हे बाहेर भरपूर लेट झालाय. आणि सगळ्यात मेन प्रॉब्लेम असा झालाय की आपला फास्टॅगचा रिचार्ज संपलाय. म्हणजे फास्टॅग एक्सपायर झालाय पेटीएमचा. तर बाहेर गेल्यावरती पहिलं ते काम करायचंय आणि समृद्धीने जायचंय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, निघालोय आता बाहेर. फायनली 8:15 वाजलेले आहेत. कंपनीच्या बाहेर आलोय आणि बजरंग बलीचं नाव घेऊन आपल्या प्रवासाला सुरू करूया. समोरच बजरंग बलीचं मस्त असं मंदिर. बजरंग बली की जय. आणि आपण समृद्धीने प्रवास करणार आहे आता नागपूर ते जालनापर्यंत. आणि जालना एक्झिट घेऊन परत मग आपला रेग्युलर. भरपूर असा पाऊस झाला आहे त्यामुळे लाईट जातीये. हे बघा गेली. तर जाऊया पहिलं टोल नाक्यावरती. IDFC फास्टॅग. आणि तुमचे जर फास्टॅग संपले असतील किंवा पेटीएमचे फास्टॅग वापरत असाल तर पहिलंच फास्टॅग रिन्यू करून घ्या. कारण आपण 2-3 दिवस बाहेर असल्यामुळे आणि वॉलेटला बॅलन्स असल्यामुळे आपण त्याचा विचार नाही केला. बट आज ज्यावेळेस रिचार्ज करायची वेळ आली त्यावेळेस फास्टॅगचा बॅलन्स पूर्ण संपला होता, 0 दाखवत होता आणि वॉलेट डिॲक्टिवेट होतं. तर तुमचं पेटीएम एकदा चेक करा, कारण ते सध्या तरंगत आहे. त्यामुळे पेटीएमचा विषय सोडून द्या, नवीन फास्टॅग घ्या. कारण पेटीएमला रिक्वेस्ट केली तरी ते तुम्हाला न्यूज घ्या म्हणूनच सजेशन देतो. तर बघू शकता मित्रांनो, आपण आत्ता जस्ट टोल नाक्याच्या पुढे निघालो आणि पहिलं डिझेल भरून घेऊया. पुढे पेट्रोल पंप आहे, पंप दिसतोय, तर इथूनच आपलं टँक फुल करून घ्या कारण पुढे प्रॉब्लेम नको. समोरच पेट्रोल पंप. टँक फुल केलाय. चहा, समोसा, एक छोटी टपरी आहे. तर नाश्ता करायला थांबलो. काय करणार, तर भरपूर असे भूक लागले. फास्टॅगने अर्धा तास गेला. 9:30 वाजलेत. त्यामुळं थोडीफार तरी पोटात काहीतरी पाहिजे. आजची रात्र समोस्यावर. मित्रांनो, आता आपण समृद्धीवरती एंट्री करतोय. दिसलं असेल पेट्रोल पंपावरतून डिझेल भरलंय. थोडासाही नाश्ता केलाय आणि आपला प्रवास सुरू केलाय. तोंड चालू ठेवण्यासाठी कमीत कमी चिंगम खाऊ शकताय. चिंगमचा ऑप्शन खूप छान आहे कारण बराच वेळ तुमचं तोंड चालू राहतं. म्हणून जेव्हा तुम्ही प्रवास करत असाल त्यावेळेस शक्यतो चिंगम चावत जा, म्हणजे तुमचं तोंड चालू राहतं. त्याचबरोबर तिखट खाण्याचा प्रयत्न करा. गोड टाळत जा, त्याने पण तुमचं तोंड चालू राहते. म्हणजे तुम्ही म्हणशाल की हा काही नवीन सांगतोय, बट हे फॅक्ट आहे. किंवा त्याचबरोबर पाणी पित जा. पाणी पिल्यानंतर सुद्धा तुमची झोप मोड होते. आणि तरी तुम्हाला जर झोप लागत असेल तर एक पर्याय आहे, कुठे जागा भेटेल तिथे गाडी साईडला लावा, म्हणजे तुम्हाला जिथे ऑप्शन आहे. आता इथे बघा गाडी बंद पडली आहे, मित्राचा टायर पंक्चर झालाय.
आणि तो काढतोय. तर 1033ला फोन करा, ते तुम्हाला मदतीसाठी येतात. तुमच्या जवळच्या लोकेशन त्यांना शेअर करत जा आणि त्या गोष्टीचा फायदा उचला, कारण ते आपल्या सेवेसाठीच आहेत. मी लास्ट ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं. आता ह्याने इमर्जन्सीसाठी फोन करणं गरजेचं होतं, स्टॉपर मागून घेणं गरजेचं होतं. तर आपण त्यांना त्याचेच पैसे पेड करत असतो. तर ते या गोष्टी जेव्हा तुम्ही लॉंग रूटवरती जात असाल त्यावेळेस नक्की फॉलो करा, फायदा होईल. नाही तर अजून एक पर्याय असतो, एक थोडा वेळ गाडी साईडला लावा, थोडं वॉकिंग करा, तोंडावरती पाणी मारा, फ्रेश व्हा आणि पुढचा प्रवास कंटिन्यू करत जा. किंवा मग लई झोप वाटत असेल तर तुम्ही एका साईडला गाडी लावा, तिथे तुम्हाला पार्किंगची व्यवस्थित फॅसिलिटी आहे. आणि रस्त्यावरती कोणी हात दाखवत असेल तर थांबवू नका. फक्त जेन्युइन असेल तरच थांबवा, किंवा जर असा जेन्युइन नसेल तर कृपया करून रात्रीच्या प्रवासामध्ये कोणालाही लिफ्ट देणं गरजेचं नाही आहे, कितीही इमर्जन्सी असेल तरी. खूप सारे टिप्स याच्यामध्ये आल्या असतील, अजून काही आठवत असतील तर तुमच्या कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून त्याचं इम्प्लिमेंट करायला बाकीच्यांना पण फायदा होऊ शकतो. चला, अजूनही आपल्याला भरपूर लांबचा पल्ला गाठायचा आहे. मला ह्या रस्त्यावरती झोप नाही यावं म्हणून मी तुमच्याशी गप्पा मारतोय. आणि दुसरा ऑप्शन, मी गाणी ऐकण्याचा प्रयत्न करतोय, म्युझिक थोडी लाऊड ठेवतोय, जेणेकरून मला एकट्या प्रवासात असल्यामुळे झोप येण्याचे चान्सेस आहेत, म्हणून तो एक ऑप्शन मी वापरतोय. पुढच्या पंपापर्यंत तरी आपल्याला ॲटलिस्ट जाणं आहे आणि पोटामध्ये भर टाकणं गरजेचं आहे. आणि हेवी जेवण टाळा, जेणेकरून हेवी जेवण केल्यामुळे झोप येऊ शकते. त्यामुळे प्रवासात शक्यतो लाईटच खात चला. तर आपण कारंजेच्या अलीकडे थांबलोय मित्रांनो. भूक लागली होती आणि इथं खायचा ऑप्शन भेटला म्हणून थोडं लाईटच खायचं ठरवलंय, जेणेकरून आपला प्रवास कंटिन्यू होईल. आणि आपण आत्तापर्यंत 200 किलोमीटरचा प्रवास कव्हर केला. 1-3.5 तास लागलेत, कारण 9 वाजता आपण निघालो होतो. आता वाजलेत 12:30, तर 3.5 तासात आपण 200 किलोमीटर कव्हर केलंय. तर चला, एवढं फिनिश करूया. आज आपण घरी निघालोय. 1 महिन्याचा टाइम आपला कंप्लीट झालाय. आणि ह्या महिन्यामध्ये आपण काय कमावलं, तर पहिली गोष्ट, भरपूर सारं नॉलेज कमवलं, भरपूर सारी राज्य फिरलो, भरपूर असे मित्र कमवले आणि तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचल्या असतील. मी प्रत्येक ब्लॉगमध्ये मला कोण नवीन भेटलं तर मी त्याचा उल्लेख केलेला आहे आणि आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. कसे मित्र सापडले वगैरे काय, किंवा कोणाचे कसे अनुभव आले, कोणाचे कसे अनुभव आले, कुठे काय आपल्याला नवीन भेटलं, काय फायद्याचं ठरलं, काय लॉस ठरलं, या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या. तर अजून एक मेन म्हणजे 1 महिन्याच्या प्रवासात आपण कुठे फिरलो, काय हिशोब लागला, किती खर्च आला, तर याचा पण आढावा तुम्हाला मी आता लगेच देऊन टाकतो, म्हणजे तुमचं पण टेन्शन कमी होईल. कारण बरेच जण मला भरपूर कमेंट करतात की दादा हे भाड्या का नाही सांगत, तर काही गोष्टी सिक्रेट असतात त्यांना सांगितलेल्याच बऱ्या. पण तरी पण मी तुम्हाला एक वर्बली त्याचं एक कॅल्क्युलेशन देऊन टाकतो. तर मित्रांनो, आपण पहिली ट्रिप जी सुरू केली ती होती जालना आणि त्यानंतर तिकडून गेलो आपण हैदराबादसाठी. तर जालना आणि हैदराबाद, तर टोटल जालना रिटर्न पुण्याला येतपर्यंत 600 किलोमीटर होते आणि हैदराबाद तिथून 600 किलोमीटरचं रनिंग होते. तर टोटल आपलं त्या ट्रिपमध्ये 1200 किलोमीटरचं रनिंग झालं. तर 1200 किलोमीटरला आपल्याला कमीत कमी 15,000पर्यंत, 13-14-15,000पर्यंत आपला खर्च झाला. कारण 6,000 रुपये आपला सरासरी 600 किलोमीटरला खर्च पकडून चालायचा, पिकअपसाठी टोल किंवा पेट्रोल, डिझेल किंवा जेवण खावण, हे किरकोळ खर्च जरी ॲड करून पाहिलं तरी एक 6,000 रुपये आपला 600 किलोमीटरच्या ट्रिपचा खर्च असतोच. म्हणजे 100 किलोमीटरला 1,000 रुपये खर्च पकडून चालायचा आणि रेट पण त्याच हिशोबाने देणं गरजेचं असते. तर त्या दोन्ही ट्रिपचं आपण कॅल्क्युलेशन काढलं तर एक 10,000 ते 12,000 रुपये खर्च झाला आहे. आणि आपल्याला त्या ट्रिपमध्ये दोन्ही ट्रिपचं बुकिंग पर्सनल कस्टमर असल्यामुळे 30,000 रुपये लागलं होतं. आपण हैदराबादवरतून नागपूरला आलो तर ते आपल्याला 9,000 रुपयाचं बुकिंग लागलं होतं. 5,000 रुपये खर्च होता, 4,000 रुपये आपल्याला बॅलन्स होतं. आणि नागपूरमधून आपण रिटर्न जहीराबादची ट्रिप मारली. तर त्या ट्रिपला 10,000 रुपये खर्च होता, 19,000 रुपयाचं आपल्याला ते रिटर्न बुकिंग लागलं दोन्ही मिळून.
आणि त्याच्यानंतर आपण चेन्नई रिटर्न ट्रिप केली, म्हणजे नागपूर ते चेन्नई आणि चेन्नई ते रायपूर. तर त्या ट्रिपमध्ये आपल्याला टोटल वन साईडचा जरी हिशोब केला तर आपल्याला 12,000 रुपये आपल्याला वन साईड जाताना खर्च आला आहे. येताना 13-14 हजार रुपये खर्च आला आहे, कारण एंट्रीचा खर्च त्या साईडने आपल्याला वाढला आहे. तर त्या ट्रिपमध्ये आपल्याला टोटल एक 24 ते 25 हजार रुपये खर्च आलेला आहे. आणि ती ट्रिपचं बुकिंग जे होतं ते रुपयापर्यंत आपल्याला ते बुकिंग लागलं होतं. म्हणजे ऑलमोस्ट आपण त्या ट्रिपमध्ये 18 ते 20 हजार रुपयापर्यंतच प्रॉफिट कमवलं आहे. आणि त्यानंतर आपण नागपूर म्हणजे रायपूर ते नागपूर MT झालो आणि नागपूरपासून आपल्याला परत बुकिंग लागलं, ते आहे पुण्याचं. तर हे पण ट्रान्सपोर्टरचं बुकिंग होतं, पार्ट लोडच म्हणू शकतो, कारण फक्त 500 किलो मटेरियल आहे आणि ते बुकिंग फक्त 7,000 रुपयाचं होतं. कारण आपल्याला घरी जायचं होतं 1 महिन्याच्या आतमध्ये, कारण पासिंग पण होते आणि आपला 1 महिना पण कंप्लीट होणार होता. तर त्या हिशोबानेच आपण हे रिटर्नचं बुकिंग भरलं आहे. तर यामध्ये आपले पहिले जालना आणि हैदराबाद हे दोन्ही पर्सनल कस्टमर होते. त्यानंतर आपण व्हॉट्सअप ग्रुपला जे हैदराबाद रिटर्नच्या ज्या ट्रिप झाल्या त्या आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवरतूनच झाल्या, हैदराबादची जी ट्रिप होती ती. आणि त्यानंतरची चेन्नईची ट्रिप होती ती आपण ट्रान्सपोर्टर थ्रू गेलो होतो आणि चेन्नईवरतून रिटर्न पण आपण त्याच ट्रान्सपोर्टर थ्रू आलो. आणि आत्तासुद्धा जी आपल्याला बुकिंग भेटली नागपूरमधून ती आपल्याला ट्रान्सपोर्टर थ्रूच आलेली आहे. तर जेव्हा मित्रांनो तुम्ही ट्रान्सपोर्टवरती बुकिंग घेता तर त्यावेळेस तुम्ही एक सिक्युअर असता, बट जेव्हा तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप घेता, व्हॉट्सअपवरती जे बुकिंग फायनल करता त्यावेळेस जेन्युइन असेल तरच ती ट्रिप घेत चला. किंवा मग जर कोणी ॲडव्हान्स वगैरे मागत असेल, मला 500 रुपये पाठव आणि मग मी तुला बुकिंग देतो किंवा अशी बुकिंग आहे तू जा, तर मित्रांनो ॲडव्हान्स पैसे कोणालाही देऊ नका. फ्रॉड भरपूर वाढलेले आहेत. तर लगेच हा म्हणत जाऊ नका, व्हेरीफाय करत जा, कारण तिथं पण फसवणूक होते. नंतर त्या लोकेशनला पोचल्यानंतर तुमच्याकडून ॲडव्हान्स मागितलं जातं आहे आणि तुम्हाला फसवलं जातं आहे, तर त्या पण केस होतात. तर त्या केसेस सायबर क्राईमच्या अंडरमध्ये असतात, त्यामुळे सावध व्हा, ॲडव्हान्स कोणालाही करू नका. आणि ट्रिप बुकिंग फायनल केल्यानंतर ॲडव्हान्स घेत चला, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. जे काही तुम्हाला हिशोबाने घ्यायचं आहे त्या हिशोबाने घेऊ शकताय. थोडीच अमाऊंट बॅलन्स ठेवायची, तुम्ही पोचवल्यानंतर घेऊ शकताय परत. जेन्युइन असतील ट्रान्सपोर्टर तर पाठवतात, फ्रॉड असेल तर तिथं तुम्हाला थोडी फसगत होऊ शकते. त्यामुळे थोडी काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण ट्रान्सपोर्ट थ्रू जात असतो त्यावेळेस ट्रान्सपोर्टरला त्या गोष्टी माहिती असतात आणि आपण ज्यावेळेस रेट फायनल करत असतो त्यावेळेस बघत चला मटेरियलच्या हिशोबाने. आणि जर तुमची पिकअप किंवा 8 फूटच्या सेगमेंटमधली गाडी असेल 1 टन पासिंगची, तर ट्रान्सपोर्टर 15 पासून ते 20 किलोमीटरपर्यंतचा रेट असतो. सरासरी तुम्ही ज्यावेळेस बुकिंग घ्याल, तुम्हाला जर लोकल 500-1000 किलोमीटरच्या आतमध्ये असेल तर त्या हिशोबानेच बुकिंग असतात. आणि तुम्ही ज्यावेळेस 1000 किलोमीटरच्या पुढे बुकिंग घेता, म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल तर आपली चेन्नई ट्रिप जी होती ती टोटली 1000 किलोमीटर प्लस होती. हैदराबादच्या ज्या ट्रिप्स होत्या त्या हैदराबाद रिटर्न 3 ट्रिप झाल्या, त्या ट्रिपसुद्धा आपण 500 किलोमीटरच्या रेंजमधल्या होत्या. आणि सिंगल जालना टू हैदराबाद ती पण एक 500-600 किलोमीटरची ट्रिप होती. तर त्या हिशोबानेच रेट फायनल करत चला. टीपीचा खर्च किती आहे किंवा त्या राज्यामध्ये ट्रेनचा खर्च किती आहे, तर याचाही एक पूर्वकल्पना घेत जा आणि त्या हिशोबानेच तुम्ही तुमच्या कस्टमरला रेट देत चला. तर नक्कीच फायदा होईल. जर माहिती न घेता पुढे गेलं तर फसगत होऊ शकते. आणि रस्त्याची सुद्धा चौकशी करत चला, जेणेकरून तुम्हालाही तुमचा प्रवास सुखरूप करता येईल. पण टोटल 1,10,000 1,20,000च्या आसपास आपण टोटल म्हणजे बिझनेस झाला आणि याच्यातला 50 ते 55,000 रुपये आपला खर्च झाला आणि 50 ते 55,000 रुपये महिना आपला 1 महिन्याच्या याच्यामध्ये शिल्लक, अशा हिशोबाने आउट स्टेशनचा 1 महिन्याचा बिझनेस निघू शकतो. तर त्यावरतून तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. आणि आउट स्टेशन ट्रिपमध्ये तुम्हाला सेम डे लगेच ट्रिपा भेटतात असं नाही, तर प्रत्येक स्टेटमध्ये किंवा प्रत्येक
जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस जाताय, जसं मुंबईला गेले तर 1-2 दिवस थांबणे, किंवा नागपूरला गेले तर 3-4 दिवस कधी कधी थांबायला लागतंय, किंवा अदर स्टेट चेन्नई बँगलोरला गेले तर 5-5, 8-8 दिवस सुद्धा थांबलेल्या गाड्या आहेत, ज्यांना बुकिंग भेटत नाहीत. कारण ज्यावेळेस तुम्ही आउट स्टेशनवरती असता त्यावेळेस तुमच्या ग्रुपवरती जास्तीत जास्त लक्ष द्या, जर तुम्ही ट्रान्सपोर्टरकडे नसाल तर. कारण एक कोणती ग्रुपवरती जर बुकिंग पडत असेल तर ती हार्डली 5 मिनटं ते 10 मिनटंच ग्रुपवरती टिकते, त्यानंतर ती बुकिंग उचलली जाते. कारण भरपूर लोक त्या बुकिंग्सवरती अवलंबून असतात, ज्यांना ट्रान्सपोर्टरकडे जाता येत नाही असे लोक ते ट्रिप फायनल करत असतात. त्यामुळं तुम्ही आउट स्टेशनला असाल तर नक्कीच ग्रुपवरती ॲक्टिव्ह राहा, जास्त लगेच बुकिंगांकडे लक्ष ठेवत जा, म्हणजे तुम्हाला रिटर्नची जास्त टाईम लागणार नाही, बुकिंग भेटून जाईल. तर चला मित्रांनो, भरपूर सारं डिस्कशन झालं आहे. आता तुम्हाला ब्लॉग कसे वाटले ते कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट ट्रिप या ज्या होतील ह्या आपल्या गाडीची पासिंग झाल्यानंतरच होईल, आणि गाडीची सर्व्हिसिंग वगैरे करायचं आहे. कारण पासिंग जवळ आली आहे, छोटी मोठी किरकोळ कामं कवर करायची, ते पण तुम्हाला दाखवून देतो. कारण एवढं फिरल्याच्या नंतर, कारण आता ऑलमोस्ट आपण 22,000च्या पुढे रनिंग केलं आहे मागच्या सर्व्हिसिंगपासून ते आत्तापर्यंत. तर बरीचशी कामं पेंडिंग आहेत, ती पण करायची आहे. तर ती पण ह्या वेळेस गेल्यानंतर आता कवर करूया, म्हणजे गाडी आपली पासिंगसाठी पण रेडी होऊन जाईल. तर ते पण तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्समध्ये नक्की बघायला भेटत. आणि आता पुढचे एक 8-15 दिवस, कारण 4 तारीख आपल्याला पासिंगची डेट भेटली आहे, त्यामुळं भरपूर असा टाईम आहे. तर पुढचे 20-25 दिवस तर आपण पुण्यातच असू, बघूया पुण्यातल्या पुण्यात, किंवा लोकल शक्यतो जास्त करू. आणि आली एखादी आउट स्टेशन तर ती पण कवर करण्याचा प्रयत्न करू. तर बघू शकता आत्ता, म्हणजे मी तुमच्याशी बोलतोय म्हणून मी आत्ता फ्रेश आहे. याच्या आधी मी थोडा वेळ जोशींशी बोलत होतो, ते पण आपलं तुम्हाला नागपूर ते हैदराबादच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटलंच असतील. जोशी आपल्याबरोबर होते, ते पण आता संभाजीनगरवरतून पुण्यालाच निघालेत, पुढे आपल्या पुढंच चाललेत, म्हणजे 100-200 किलोमीटरच्या पुढच्या अंतरावरती आहे. आणि जे दयाराम होते त्यांना काल आपण ग्रुपवरतून बुकिंग दिली, ती जबलपूरला लगेच, म्हणजे ते नागपूरमध्ये खाली केलं आणि माझ्यापाशी आल्यानंतर आम्ही लगेच एक बुकिंग फायनल करून त्यांना जबलपूरकडे पाठवून दिलं. तर असं होतं, म्हणजे जेव्हा तुम्ही आउट स्टेशनवरती असतात, तुम्ही जे मित्र कमवले त्यांच्या कॉन्टॅक्टनुसार तुम्हाला जास्तीत जास्त बिझनेस कवर करता येतो, जे तुम्हाला हेल्प करतात. अदर आउट स्टेशनला गेल्यानंतर किंवा अदर स्टेटमध्ये असल्यानंतर कुठे ट्रान्सपोर्टर आहे, कोणती बुकिंग आहे, तर हा फायदा नक्कीच होतो. आणि तुम्ही जर आउट स्टेशनचं प्लॅनिंग करत असाल तर कॅल्क्युलेशन करत जा, विचारत जा. तुमचे भरपूर सारे मित्र तुमच्या स्टँडवरती किंवा तुमच्या ग्रुपमध्ये असतात, त्यांच्याशी कोऑर्डिनेट करत चला, कारण ते तुमच्या फायद्याचं नक्कीच ठरेल. आणि मी पण थोडा माझ्या पद्धतीने प्रयत्न करत राहतो की तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचवता जाईल, किंवा कुठे कोणतं ट्रान्सपोर्ट आहे, किंवा काय तुम्हाला ट्रान्सपोर्टरला प्रॉब्लेम्स येतात ट्रान्सपोर्टमध्ये, किंवा कोणत्या स्टेटमध्ये काय इश्यू आहेत, तर हे दाखवून देण्याचा प्रयत्न करेल. तर नेक्स्ट जे असेल ते आपल्याला एप्रिलमध्येच बघायला भेटेल, काय शेड्यूल होणार आहे किंवा काय तर पडणार आहे. तर लाईव्ह तुम्ही पाहिलं असेल आता ही गोष्ट, हे रिमोट जे केलेले टायर असतात, तर त्याचं चमडं गरम झाल्यानंतर ते निघून पडतं आहे, आणि त्याने किती मोठा घात होऊ शकतो ते याचाही अंदाज घेत चला. कारण फुल स्पीडमध्ये जर चाललेलं असेल तर ते चुकवणं अवघड होतं, गाडी पलटी मारू शकते. कारण आपण डायरेक्टली गाडी जर ओढली तर, आणि जर स्ट्रेट गेलं तर काही प्रॉब्लेम होऊ शकत नाही, हे तुमच्या याच्यात लक्षात आलं. तर मित्रांनो, आत्ता आपलं अंतर फक्त 50 किलोमीटर राहिलं आहे जालन्याचं, आणि आत्तापर्यंत आपण 6-6.5 तासाचं रनिंग कवर, म्हणजे 6.5 तास आपण प्रवास केला आहे, आणि 6.5 तासामध्ये आपण 450 किलोमीटरचं अंतर कवर केलं आहे. तर आता आपला नेक्स्ट एक्झिट असेल जालन्याचा, आणि शेजारीच लाईट दिसत असतील तर ती आहे जालना सिटी, आणि आपण जालना एक्झिट घेऊन करमाडला जाणार आहे, आणि करमाडवरतून सोलापूर हायवेला एंट्री करणार आहे. सोलापूर हायवेवरतून सरळ वाळूंज, आणि वाळूंजवरतून सरळ अहमदनगर मार्गे पुन्हा आपण पोचतोय जालना एक्झिटला.
समृद्धीचा प्रवास खूप भारी होता आणि या रोडला आपल्याला टाईम लागत नाही आहे, ही गोष्ट खरी आहे. आणि रात्रीचा प्रवास असतानाही देखील आपण न झोपता हा प्रवास आता कंप्लीट केला आहे. तर चला, इथून पुढे आपलं एक 370 ते 380 किलोमीटरचं अंतर आहे. किती आपला टोल कट होतोय आणि फायनली आपला समृद्धीचा प्रवास कंप्लीट झाला आहे. तर मित्रांनो, आता आपण करमाडमध्ये पोहोचलो आहे. जालना एक्झिट घेऊन एक 15 ते 20 किलोमीटरचं अंतर आहे. तर करमाडमधून पण आपण लेफ्ट घेऊया आणि सोलापूर हायवेला जाऊया डायरेक्ट. तर समोरच चौकात पुढे गेल्यानंतर आपल्याला एक लेफ्ट भेटेल, तर तो घेऊया आणि डायरेक्ट सोलापूर हायवेला जाऊया. तो रोड आपल्याला डायरेक्ट घेऊन जाईल वाळूंज MIDC मध्ये. The next morning. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. तर रात्री 5:30 वाजता आपण थांबलो होतो. 1-1.5 तास आराम केलाय आणि आता आपण वाळूंज टोल नाक्याच्या पुढे आहे. तर डिझेल पण भरायचं होतं म्हणून डिझेल पण भरून घेतलंय आणि आपला प्रवास कंटिन्यू करायचा आहे. तर चला, अजूनही 220 किलोमीटरचा रनिंग बाकी आहे. तर 4-5 तास जातील आपले. जाऊया लवकर. आणि साईडला हायवे बघू शकताय. गोदावरी नदीचं विजयवाडाच्या जवळचं जे पात्र पाहिलं होतं आणि आता आपण आहे छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरच्या बॉर्डरवरती. तर ते जे पात्र होतं आणि हे पात्र बघू शकताय, म्हणजे गोदावरी नदीच्या ह्या ब्रिजच्या कमीत कमी 10 पट मोठा असा विस्तार त्या ठिकाणी होता. अकराळ विक्राळ रूप तिथं बघायला भेटलं असेल. म्हणजे ज्यांनी जो ब्लॉग पाहिलाय त्यांनी तर ते नक्कीच पाहिलं असेल की गोदावरी नदीचं केवढं मोठं पात्र होतं. आणि या ठिकाणी गोदावरी नदीचं पात्र बघू शकताय. देवगड. शनेश्वर महाराज समोरच दिसत असेल आपली 1934. जस्ट आपला ब्रेकफास्ट म्हणू शकता, जेवण म्हणू शकता, कारण दही आहे, पराठा आहे आणि भरपूर अशी भूक पण लागलेली आहे. तर आंघोळ वगैरे झाली आहे. तर वगैरे कंप्लीट करूया आणि आपला पुढचा प्रवास सुरू करूया. घ्या नाश्ता करायला. गणपती बाप्पा मोरया. रांजणगाव गणपती. फायनली मित्रांनो, आपण पोचलो आहे लोकेशनच्या जवळ. समोरच दिसत असेल बँगलोर मुंबई हायवे आणि आपण फ्लायओव्हरवरती, जस्ट फ्लायओव्हरच्या अपोजिट साईडला आपल्याला मटेरियल सोडायचं आहे. डाऊनटाउन 46 आणि हे आपलं फायनल लोकेशन आहे डिलेव्हरीचं. तर फायनली पुण्यामध्ये पोहोचलोय आणि आता ठोकला असता एक. तर आपली नागपूर ते पुण्याची जर्नी आणि टोटली 1 महिन्याचा प्रवास कंप्लीट झालाय. तर मित्रांनो, फायनली आपली गाडी खाली व्हायचं काम चालू आहे आणि आपली नागपूर ते पुण्याची ट्रिप पण कंप्लीट झालेली आहे. तर ह्या 1 महिन्यामध्ये आपण 6250 किलोमीटरचा टोटल रनिंग कव्हर केलं आहे. त्यामध्ये 6 राज्यांचा म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रा, तामिळनाडू, त्याचबरोबर छत्तीसगड. तर या राज्यांचा प्रवास, त्यामध्ये आलेले चांगले वाईट अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवले. तर पूर्ण सिरीज एकदा नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, काही सजेशन्स असतील तर कमेंटमध्ये नक्की द्या आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते पण नक्की सांगा. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग एंड करूया आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.